आसाममध्ये देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश। कोलकात्यात किडनी काढण्याचा काळा व्यापार, 3 तस्कर अटकेत। गरिबी, व्यसन, दलाल, अवयव तस्करीचा भयावह फॉर्म्युला उघड। अख्ख्या गावाला अपंग समाजात बदलणारं कटकारस्थान। देशाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना आसाममधून समोर आली आहे। एका छोट्याशा गावातल्या जवळपास 40 जणांकडे फक्त एकच किडनी आहे आणि या मागचं कारण ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल। ड्रग्सचं व्यसन, गरिबी आणि दलालांची फसवणूक या तिघांच्या संगणमताने उभा राहिलेला देशातील सर्वात मोठा अवयव तस्करीचा रॅकेट पोलिसांनी उघड केलाय। देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आसाममधील नागावमधील कैवर्त या छोट्याशा गावाची लोकसंख्या 2200 आहे। इथे भेटणारा प्रत्येक जण तुम्हाला त्यांच्या एकाच किडनीची कहाणी सांगेल। गावातील 40 लोकांना फक्त एकच किडनी आहे। ड्रग्सच्या व्यसनामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे या लोकांनी त्यांची एक किडनी विकली आहे। त्यांची दुर्दशा पाहून दलाल त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांना कोलकाता येथे घेऊन जातात, जिथे शस्त्रक्रियेनंतर त्यांची एक किडनी काढली जाते। पोलिसांनी 3 तस्करांना अटक केली आहे। धरणीदास, महेंद्रदास आणि दीपदास अशी त्यांची नावे आहेत, जे गरिबांकडून किडनी विकण्याचे रॅकेट चालवत होते। ते बऱ्याच काळापासून हे रॅकेट चालवत होते। गावात बेकायदेशीर दारू आणि ड्रग्ज विरुद्ध अलीकडेच झालेल्या जागरूकता बैठकीत ही बाब उघडकीस आली आहे। गावातील 20% लोक नोकरी करतात, तर 10% लोक शेती करतात, उर्वरित बेरोजगार आहेत। बैठकीत असं उघड झालंय की सरकारी योजनांचे फायदे मिळत असूनही गावकरी आर्थिक अडचणीत होते, म्हणून त्यांनी 3 ते 6 लाख रुपयांना दलालांना किडनी विकली। एका गावकऱ्याने सांगितलं की जेव्हा गावातील काही विवाहित महिला त्यांच्या सासरच्या घरातून निघून आई वडिलांच्या घरी गेल्या, तेव्हा या पुरुषांना दलालांनी भावनिकरित्या कैद केले। त्यानंतर त्यांना कमिशन आणि नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या किडनी विकण्यास प्रवृत्त केले। 2020च्या लॉकडाऊन दरम्यान मोरीगाव जिल्ह्यातील दक्षिण धर्मतुलमध्ये अशाच प्रकारच्या अवयव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला। त्या प्रकरणात 20 गरीब लोक अडकले होते। गुवाहाटी येथील लिलीमाई बळा नावाच्या महिलेला सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली होती। 2021 मध्ये नागावमधील हुज गावातील दीपक सिंगला गार्डची नोकरी देण्याचा आमिष दाखवून कोलकाता येथे आणण्यात आले। तेथे वैद्यकीय चाचणीच्या नावाखाली त्याची किडनी काढण्याचा कट रचण्यात आला, परंतु दीपकला संशय आला आणि तो पळून गेला। दुसऱ्या पीडिताने सांगितले की आम्हाला वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली कोलकात्याला नेण्यात आले। नंतर त्यांना भुलीचे औषध दिल्यानंतर किडनी काढल्या गेल्या आणि त्यांना ते काही महिन्यानंतर कळले। आज आमच्यासारख्या अनेक पीडिता आजारी आहेत। हे गावात एक उघड गुपित बनलंय। सर्वांना याबद्दल माहिती आहे, पण कोणीही बोलत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। हुज कब्बरटाच्या गावप्रमुखांच्या मते हा बेकायदेशीर व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे। गरिबी, अवैध दारूचा व्यापार आणि किडनी विकण्याची सक्ती यामुळे गावाचं रूपांतर अपंगांच्या समाजात होतंय। रहिवाशांनी सांगितलंय की अनेक घरांमध्ये पती पत्नी दोघांनीही प्रत्येकी एक किडनी विकली आहे। जर कुटुंबात 5 सदस्य असतील तर तिघांनी आधीच त्यांची किडनी विकली आहे। मानवी शरीराच्या अवयवांचा असा विनाशकारी व्यापार आणि गरिबीचा एवढा निर्दयी गैरफायदा, हे दोन्ही एकत्र आल्यावर परिस्थिती किती भयावह होऊ शकते याचं जिवंत चित्र आज आपण पाहिलं। तस्करांना अटक झाली असली तरी या गावातील लोकांचं हरपलेलं आरोग्य, तुटलेलं आयुष्य आणि सततची भीती याला कोण जबाबदार? अशा रॅकेट्सना वेळीच रोखलं नाही तर आणखी किती गावं अपंग समाजात बदलतील हा प्रश्न आजही तितकाच गंभीर आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।